तर मित्रांनो, आता आपण चिकनच्या शॉपजवळ पोहोचलेलो आहे. फुटीला चिकन लेग पीस पाहिजे, तर आपण चिकन घ्यायला आलेलो आहोत. बघू शकता, चिकनच्या शॉपमध्ये आलेलो आहोत. आणि आपला चिकनवाला दादा चिकन कापतोय. तुम्हाला दिसते की नाही मला माहीत नाही, पण मित्रांनो तो चिकन कापतोय. तर आपण चिकन घेऊन घरी आलेलो आहे आणि चिकन मस्तपैकी स्वच्छ करून घेतलेलं आहे. 2-3 पाण्याने धुतलेलं आहे त्याला. पाहू शकता मित्रांनो, हे चिकन आपण 2 ठिकाणी डिवाइड केलेलं आहे. एकाचं बनवणार आपण थिक ग्रेव्ही आणि ह्याचं आपण करणार आहोत एक साधी सिंपल चिकन फ्राय, म्हणजे तव्यावरतीच आपण त्याला तळणार आहोत. तर मित्रांनो, फुटीला खायचा होता लेग पीस आणि चिकन फ्राय त्याला खूप आवडतं. तर मित्रांनो, आपण चिकन फ्रायसाठी त्याला चिकन वेगळं काढलेलं आहे, त्याच्यामध्ये बनवतो. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण हे चिकन बाउलमध्ये घेतलेलं आहे फ्रायसाठी. तर आता आपण त्याला मॅरिनेट करून घेऊया. तर त्यासाठी पहिलं आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊ त्यावरती 2 चमचे. आता आपण त्याच्यावरती मीठ टाकून घेऊया थोडं चवीनुसार, बस. आता आपण त्याच्यावरती हळद, मीठ, मसाला. हा आपला घरगुती मसाला आहे मित्रांनो, तो आपण ऍड करून घेऊया. आणि आता आपण त्याला मस्तपैकी एकजीव करून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये एक अर्धा लिंबाचा रस ऍड करून घेऊया. तर मित्रांनो, या लिंबाच्या बिया आतमध्ये पडल्या तर आपण पहिला काढून घेऊया, नाहीतर त्या खूप कडू लागतात त्या दाताखाली आल्या तर मित्रांनो, आता आपण हे करूया. तर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल ऍड करूया. बस. आता ह्याच्यामध्ये आपण मित्रांनो थोडा गरम मसाला ऍड करूया. आता मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाणी काढलेलं दही ऍड करून घेऊया. तर मित्रांनो, पाणी काढलेलं दही आहे, ह्याच्यामुळे ना एकदम मस्तपैकी ज्युसी चिकन बनतं. आता हे आपण एकजीव करून घेऊ सगळं आणि मग हे आपण ठेवून देणार आहोत एक अर्ध्या तासासाठी. आता म्हणे फ्रीज मध्ये ठेवून दिवस सेट होण्यासाठी. आणि मग आपण बोलूया, तयारी करूया आपलं चिकन. आपलं चिकन काढून घेऊया. पाहू शकता मित्रांनो, खूप छान असं सेट झालेलं आहे. आलं मित्रांनो मस्तपैकी. आता हे सेट झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, आपलं तेल गरम झालेलं आहे आणि पाहू शकता हे आपलं चिकन पण सेट झालेलं आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर किंवा कोणताही मैदा बिदा वापरलेलं नाही. आपले जे मसाले आहेत घरगुती त्यानेच हे सेट केलेलं आहे मित्रांनो. असं सुचलं म्हणून करतोय मित्रांनो. याला तुम्ही तवा चिकन टिक्का पण बोलू शकता, त्यावरती बनणारा चिकन टिक्का. तर मित्रांनो, आता आपण हे चिकन त्यात शिरून घेऊ. आपण करून पहिला गॅस आहे ना, तो मिडियम फ्लेमवरती करून घेऊया, कारण की चिकन फ्रीजमध्ये ठेवल्यामध्ये गार असतं, नाही तर पटकन जळून जाईल ते. थोडे आता हाय करूया, म्हणजे चांगल्या प्रकारे ते फ्राय होईल. पाहू शकता तुम्ही सर मित्रांनो, चिकन आपलं मस्तपैकी गोल्डन झालेलं आहे.
होता मित्रांनो कसा कलर आलेला आहे आपल्या ह्याला चिकनला. आणि चिकन मित्रांनो खाली चिटकलं पण नाही, कारण की आपण ऑलरेडी चिकन मॅरिनेट करतो त्याला पण तेल टाकलं होतं. तेल टाकल्यामुळे ते खाली चिकटलेलं नाही मित्रांनो. पाहू शकता तुम्ही पण आपल्या मुलांना असं घरगुती बनवून देऊ शकता, कारण की मुलांना रस्स्यामधलं किंवा सुका मटणामधलं चिकन खाण्यापेक्षा असं चिकन खायला खूप आवडतं. माझ्या फूडला पण खूप आवडतं, म्हणून मी बनवलेलं आहे मित्रांनो. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जर माझं काही चुकलं असेल तरी पण मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो, तुमचा असाच सपोर्ट राहू दे. याप्रमाणे मित्रांनो आता आपण दुसरी बॅच पण तळून घेऊया. आता ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. आपण थिक ग्रेव्ही बनवणार आहोत, तर आपण पहिल्या त्याच्यावरती थोडं मीठ टाकून घे चवीनुसार. आलं लसणाची पेस्ट, हळद, आणि आता घे आपला घरगुती मसाला. आपला घरगुती कोकणी मसाला आहे मित्रांनो. आणि थोडा आता आपण आपणकडला मसाला टाकत असतो, कांदा लसूण मसाला. त्याच्यात कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला मिक्स आहे. आता मित्रांनो आपण याला लावून ठेवूया. याला आपण लावून एका साईडला ठेवून देऊया. पाहू शकतो आपण कांदा खोबऱ्याचं भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे, रेडी होऊन ठेवलेलं आहे. आता आपण सुरुवात करूया. आपल्या त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता आणि कांदा टाकून घेऊया. त्याला मस्त मित्रांनो थोडा गॅस मी थोडा कमी करतो. मित्रांनो इकडे कांदा आपला परततोय, तोपर्यंत आपण गरम पाणी करत ठेवूया गॅसवरती, कारण की चिकन मध्ये आपण गरम पाणी टाकलं ना तर ते चिकन मस्तपैकी होतं, नाहीतर चिकन ते आकसून जातं. आता आपण याच्यामध्ये आपलं चिकन ऍड करून घेऊया. आणि मस्तपैकी त्याला परतून घेऊया. आता याच्यावर आपण झाकून ठेवूया. आता याला आपण झाकून मस्त चांगलं वाफून घेऊया 5 मिनिटं. ते पण गरम होते. मित्रांनो आपलं चिकन चांगल्या प्रकारे वाफलेलं आहे. आता त्यामध्ये आपण हे जे आपण वाटण बनवलेलं आहे ते ऍड करून घेऊया. त्याच्यामध्ये भाजलेला कांदा, खोबरं, मिरची आणि कोथिंबीर. आता हे मस्तपैकी आपण परतून घेऊया. वाटण चांगलं परतून घेऊ आपण याच्यामध्ये. आणि मग याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत. आणि मग याच्यामध्ये आपण गरम पाणी ऍड करू थोड्या वेळाने. आता आपलं चिकन हे झालेलं आहे, वाफलेलं आहे. तर आपण थोडी कोथिंबीर ऍड करून घेऊया. कोथिंबीर ऍड करून परतून घेऊया. तर मित्रांनो याच्यामध्ये आपण आता आपलं गरम पाणी पण ऍड करून घेऊया. पाहू शकता मित्रांनो एक गरम पाण्यात ऍड करू आपण याच्यामध्ये. सगळं गरम पाणी ऍड करून घेऊया. असं असं सगळं. इथं पाहू शकता. त्याला आपण एक 5 मिनिटं उकळी येऊन देऊया. मस्त की थिक ग्रेव्ही तयार झालेली आहे, म्हणजे ती आपण चपाती बरोबर आणि भातावर पण खाऊ शकतो. मित्रांनो आता थोडं आपण चिकन मसाला ऍड करून घेऊया. चिकन मसाला उकळीमध्येच कधी पण ऍड करून घ्यायचा.
मित्रांनो आता आपण याच्यावरती कोथिंबीर ऍड करून घेऊया आणि मग 2 मिनिटं झाकूया आणि गॅस काढून घेऊ, उतरून ठेवूया. मित्रांनो आपल्या कालवणाला चांगली उकळी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे आपण उतरून घेऊया. चांगलं खळखळून उकळलेलं आहे कालवण. आता आपण गॅस काढतो आणि कालवण उतरून. पाहू शकता मित्रांनो आपली रेसिपी आता रेडी झालेली आहे. ही आपण बनवली फुटीसाठी चिकन फ्राय आणि हा थिक ग्रेव्ही रसा. मित्रांनो मी पण टेस्ट करतो, तुम्ही पण टेस्ट करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.